मित्रांनो, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी BE BTechसाठी ऑप्शन फॉर्म फिलिंग भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांची आज सीट अलॉटमेंट होणार आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघायचे आहे की जी काय आपली सीट अलॉटमेंट आज जाहीर होणार आहे ती आपण कशी चेक करायची, ती किती वाजता जाहीर होणार आहे, ती जाहीर झाली का, तर आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। तर चला विद्यार्थ्यांना आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण हे जे काय आपले टाइम टेबल आहे इथे आपण लक्ष द्यायचं आहे। जी काय आपली सीट अलॉटमेंट आहे, ऑप्शन फॉर्म फिलिंगची 1 ची सीट अलॉटमेंट आहे ती आज संध्याकाळी 6 वाजल्यानंतर जाहीर होणार आहे आणि 6 वाजल्यानंतर जाहीर झाली की ती आपण आपली सीट अलॉटमेंट कशी चेक करायची आज आपण इथे बघायचं आहे। तर इथे आपण बघूया की आपली ही सीट अलॉटमेंट अशी असणार आहे। इथे आपला ॲप्लिकेशन ID दिसून जाईल आणि इथे कॅन्डिडेट्स नेम, आपले विद्यार्थ्याचे नाव असेल, जेंडर असेल, आपल्याला काय बघायचं आहे, आपली इथे कॅटेगरी बघायची आहे। इथे आपल्याला डेट ऑफ DOB, आपली डेट ऑफ बर्थ बघायची आहे। शिवाय इथे आपण जे महत्त्वपूर्ण गोष्ट बघायची म्हणजे आपला जे कॉलेज अलॉट झालेले आहे, इथे इन्स्टिट्यूटेड अलॉटेडमध्ये आपण इथे जे काही कॉलेज आपल्याला मिळाले आहे ते आपण कॉलेज हे बघायचे आहे। ह्याला प्रोविजनल प्रोविजनल अलॉटमेंट लिस्ट म्हणतात आणि ही जी काय प्रोविजनल अलॉटमेंट लिस्ट आहे जेव्हा आपण ॲडमिशन घेतो तेव्हा फायनल होत असते। तर इथे कोर्स अलॉटेड जो कोर्स आपणास मिळाला आहे त्या इथे कोर्सचे नाव येऊन जाईल आणि इथे जो काही आपला प्रेफरन्स नंबर आहे, आपण प्रेफरन्स किती नंबरचं हे आपण ट्रेड किंवा कॉलेज टाकलं होतं, हा ट्रेड किती नंबरला होता, इथे प्रेफरन्स नंबर येऊन जाईल आणि इथे आपला मेरिट नंबर वगैरे येऊन जाईल। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण ही आपली सीट अलॉटमेंट, प्रोविजनल सीट अलॉटमेंट बघायची आहे। सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट विद्यार्थ्यांना बघून घ्या की आपल्याला जे कॉलेज मिळाले आहे ते कॉलेज, आपला जो कोर्स अलॉट करण्यात आला आहे त्या कोर्सचे पूर्ण नाव आणि इथे आपली डेट ऑफ बर्थ आणि आपली ॲडमिशन कॅटेगरी या प्रमुख गोष्टी बघून घ्या। बाकीच्या काही गोष्टींचं एवढा काही फरक पडत नाही आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की ही जी काही सीट अलॉटमेंट आहे आज जाहीर झाल्यानंतर आपणास पुढे काय करायचं आहे, तर ही जी आपली सीट अलॉटमेंट आहे ही आपणास जाहीर झाल्यानंतर म्हणजे उद्यापासून 3/8/2026 ते 5/8/2026 3 वाजेपर्यंत म्हणजे 3, 4, 5 ह्या 3 दिवसामध्ये आपण कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करायचं आहे आणि जी आपली प्रोविजनल मेरिट लिस्ट जी काही आपल्याला सीट मिळाली आहे ती आपण कन्फर्म करायची आहे। कन्फर्म करा किंवा बेटरमेंट करा। कन्फर्म कराल तर ॲडमिशन घेऊन आपण आपली सीट कन्फर्म करून आपण कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे आणि जर 1 नंबरच्या पुढे हे जर सीट असतील, कारण 1 नंबरची सीट डायरेक्टच ऑटो फ्रीज होते आणि मग तुम्हाला बेटरमेंट करता येत नाही। मात्र 2, 3, 4 नंबरचे जर आपणास पेपर्स मिळाले असतील तर आपणास 3/8 ते 5/8 ह्या 3 दिवसामध्ये आपण बेटरमेंट करायचं आहे। बेटरमेंट करा किंवा आपली सीट कन्फर्म करा। तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो ही पुढची प्रोसेस असणार आहे। सगळ्यात महत्त्वपूर्ण बातमी तर विद्यार्थ्यांनो आपली प्रोविजनल कॅप राऊंड 1ची जी काही सीट अलॉटमेंट आहे ही संध्याकाळी 6च्या नंतर जाहीर होणार आहे आणि ती जाहीर झाल्यानंतर आपणास लगेचच कळण्यात येईल। तुर्तास तरी हा व्हिडिओ कसा वाटला हे कळण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू, वंदे मातरम।